बोर्ड एक्झाम मध्ये इंग्लिशच्या पेपरामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग हा प्रश्न कंपल्सरी 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो। बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं की फॉर्मल लेटर अटेंड करायचं की इनफॉर्मल लेटर। सर्वात अगोदर तर प्रश्न त्यांना हा पडतो की नेमका त्याचा फॉर्मॅट काय आहे, मार्क कशा पद्धतीने मिळतील, कोणत्या प्रश्नामध्ये चांगले मार्क्स मिळतील, या सर्व गोष्टींचं कन्फ्युजन तुमचं आज मी बिलकुल काही मिनिटातच क्लिअर करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, मी बारीक बारीक पॉइंट तुमच्या सोबत प्रत्येक पॉइंट हा डिस्कस करत असते। कुठे स्टार्टिंगला असेल किंवा एंडिंगला असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत बघा। तुमचे सर्व डाऊट जे काही आहे ते एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होणार। यात तुम्हाला एक्झाम्पल कसं, फॉर्मॅट कसा, मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसे, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। लेटर म्हणजे जे आपण प्रिन्सिपल, हेडमास्टर किंवा कुठली रिक्वेस्ट करायची किंवा बुक सेलर यांना लिहिलं जातं ते पत्र, ते म्हणजे फॉर्मल लेटर। आणि जे इनफॉर्मल लेटर आहे ते आपण आपल्या फ्रेंड्सला, पॅरेंट्सला, म्हणजे जे आपले रिलेटिव्ह आहे त्यांना आपण लिहित असतो। तर हा डिफरन्स हा समजून घ्या। ठीक आहे, तुम्हाला कळलं फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर। तर प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये कशा पद्धतीने विचारला जातो तर बघा मित्रांनो, तर हा प्रश्न तुम्हाला सेक्शन 5 मध्ये इंग्लिशच्या बोर्ड एक्झाम मध्ये सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल हे जे सेक्शन आहे ते 20 मार्कांसाठी तुम्हाला विचारलं गेलेलं असतं। आणि खूप सोपा आणि सोप्या पद्धतीने तुम्ही 5 आउट ऑफ 5 मार्क्स लेटर रायटिंग मध्ये मिळवू शकतात। फक्त काही पॉइंट्स लक्षात घेण्याची गरज आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न 5वा प्रश्न असतो ए, त्याच्यात लेटर रायटिंग हे 5 मार्कांना तुम्हाला कंपल्सरी विचारलं गेलेलं असतं। तर त्याच्यामध्ये A1 और A2 म्हणजे फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज। तर दोघांपैकी एक कुठलं तरी लेटर तुम्हाला कंपल्सरी लिहायचं असणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये हा प्रश्न हा विचारला गेलेला असतो। तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना इनफॉर्मल लेटर हे सोपं वाटतं, पण एक मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने सांगते किंवा मी एक सजेशन देते तुम्हाला की जे फॉर्मल लेटर आहे ना त्यात आपल्याला जास्त लिहायचं नसतं। तर त्याच्यावर जो काही भर आहे तो फॉर्मॅट कसा आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने थोडक्यात जे काही मुद्द्यांवर दिलाय त्या मुद्द्यांनुसार जर तुम्ही लेटर लिहिलेलं असेल तर तुम्हाला तिथं जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते। ठीक आहे, फॉर्मल लेटर मध्ये। इनफॉर्मल लेटर मध्ये खूप सारं तुम्हाला लिहायचं असतं, तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक सुद्धा बऱ्याच करतात। त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की तुम्ही फॉर्मल लेटर हे तर आता आपण बघू की दोघं लेटर्स फॉर्मॅट काय आहेत, इनफॉर्मलचा आणि फॉर्मल लेटरचा सुद्धा फॉर्मॅट काय आहे ते दोघं बघू। त्यानंतर मार्क्स कशा पद्धतीने दिले जातात ते सुद्धा आपण समजून घेऊ। फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे तर बघा मित्रांनो, फॉर्मल लेटर मध्ये ना सर्वात अगोदर सेंडर्स ऍड्रेस, म्हणजे जो काही ऍड्रेस ज्याला आपलं पत्र लिहितोय त्याचं जे काही ऍड्रेस आहे तो प्रश्नामध्येच तुम्हाला दिलेला असणार आहे, तोच ऍड्रेस तुम्हाला लिहायचा असणार आहे। ठीक आहे, तर त्याच्यात नाव दिलेलं असेल, नाव, पत्ता, पिनकोड हे व्यवस्थित टाका, क्रमवारीत टाका। ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर येते डेट। डेटचा सुद्धा एक फिक्स फॉर्मॅट आहे, तो लक्षात घ्या। जर तारीख असेल 1 फेब्रुवारी 2026 तर आपल्याला कशी लिहायची, 1 फेब स्पेलिंग मध्ये लिहायचंय FEB। ठीक आहे, त्याच्यानंतर इयर 2026, ओके, नंबर मध्ये। अशा पद्धतीने तुम्हाला डेट ही लिहायची असणार। फॉर एक्झाम्पल, एखादा प्रोग्राम आपण अरेंज केलाय किंवा गेस्टला आपण बोलवतोय तर तिथं अगोदर आपण पत्र लिहितो, तर पत्र लिहिताना ती जी डेट आहे ती लिहायची आणि जी प्रोग्रामची डेट असेल ती म्हणजे कंटेंट मध्ये आली पाहिजे। हा डिफरन्स तुम्ही जाणून घ्या। ठीक आहे, जेव्हा ही डेट टाकणार ती अगोदरची डेट तुमची असली पाहिजे। त्याच्यानंतर येतं रिसिव्हर ऍड्रेस। रिसिव्हर ऍड्रेस हा सुद्धा तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला असतो, त्यानुसारच तुम्हाला लिहायचंय। या ऍड्रेसमध्ये तुमचं कुठलंच स्वतःची इन्फॉर्मेशन नसणार आहे। जर तुम्हाला नाव वगैरे दिलेलं नसेल तर तुम्ही ABC वगैरे असं लिहू शकतात। ठीक आहे, त्याच्यानंतर येतो सब्जेक्ट। मित्रांनो, फॉर्मल लेटर मध्ये सब्जेक्ट हा कंपल्सरी असतो, तो सब्जेक्ट तुमचा 1 लाईन मध्ये यायला पाहिजे। खूप मोठा सब्जेक्ट लिहत बसायचा नाही, 1 लाईनचा सब्जेक्ट तुमचा आला पाहिजे, त्याला तुम्हाला मार्क्स असतात। त्याच्यानंतर सॅल्युटेशन, तिथं तुम्ही रिस्पेक्टेड सर, मॅम, म्हणजे फॉर्मल लेटर मध्ये तुम्ही हे सॅल्युटेशन देऊ शकता। त्याच्यानंतर बॉडी। बॉडीमध्ये तुम्हाला काय, म्हणजे ते जे काही मुद्दे पॉइंट्स दिलेले आहेत तुम्हाला प्रश्नामध्ये ते क्रमवारीत त्याच्यानुसारच तुम्हाला स्टार्टिंग, मिड आणि एंड असे 3 पॅराग्राफ मध्ये तुम्हाला पत्र लिहायचं असणार आहे। त्याच्यानंतर लास्टला येतं क्लोजिंग लाईन्स असतात, त्या म्हणजे थँकिंग यू, त्याच्यानंतर युअर्स फेथफुली आणि लास्टला येतं सेंडर्स नेम किंवा सिग्नेचर। अशा पद्धतीने तुमचं फॉर्मॅट हे असणार आहे। आणि एक प्रश्न मित्र तुम्हाला पडत असतो की ईमेल आयडी दिलेला असेल तर ईमेल आयडी कंपल्सरी आहे का, लिहिला नाही लिहिला तर चालेल का। तर मित्रांनो, हे जो आहे ना ईमेल आयडी देणं वगैरे, हा प्रोफेशनल वेळ झाला।
तुम्ही प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे यासाठी तुम्ही ईमेल आयडी देऊ शकता. तर क्वेश्चन मध्ये दिला असेल तर तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मित्रांनो, हा झाला तुमचा फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. त्यानंतर आपण बघू इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. सिंपल आहे मित्रांनो. इनफॉर्मल लेटर मध्ये तुमचा सब्जेक्ट येत नाही, पण फॉर्मल लेटर मध्ये मात्र तुमचा सब्जेक्ट हा कंपल्सरी आहे. ठीक आहे, तर इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कसा असेल, सेंडर्स ऍड्रेस सुरुवातीला जो काही क्वेश्चन मध्ये दिला आहे तोच तुम्हाला लिहायचा आहे. नाव, पत्ता, पिनकोड. ठीक आहे, ह्या सिक्वेन्स मध्ये. त्याच्यानंतर डेटचं मी तुम्हाला सांगितली, अगोदरची डेट ही यायला पाहिजे. जर काहीतरी प्रोग्राम आहे किंवा फंक्शन आहे तर अगोदरची डेट ही, ज्या दिवशी आपण पत्र लिहितोय सपोज, तर ती डेट तुम्हाला लिहायची असते. त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलं, तसाच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला डेट लिहायची आहे. त्याच्यानंतर ग्रीटिंग म्हणजे पत्राची सुरुवात ही ग्रीटिंगने होते. म्हणजे तुम्हाला मित्राला पत्र लिहायचं तर तुम्ही लिहा डिअर फ्रेंड किंवा डिअर मदर, आईला लिहितायत तर अशा पद्धतीने तुम्हाला पत्राची सुरुवात ही करावी लागते. इंग्लिशच्या इनफॉर्मल लेटरची सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने करायची. जे काही क्वेश्चन मध्ये पॉइंट्स दिले त्या पॉइंट्स नुसारच तुम्हाला क्रमवारीत कंटेंट हे लिहायचे असणार आहे. 3 पॅराग्राफ तुमचे इनफ असतात, म्हणजे इतके तुम्ही लिहायला पाहिजे. तुम्हाला टॉपिकवर खूप काही सुचतंय म्हणून तुम्ही लिहत बसता असं करू नका मित्रांनो. 3 पॅराग्राफ सफिशियंट आहे, एवढं तुम्ही पत्र लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर क्लोजिंग लाईन, त्याच्यावर काय येतं, युअर्स लव्हिंगली. ठीक आहे, त्याच्यानंतर सेंडर्स नेम. सिंपल. अशा पद्धतीने तुमचा इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट असणार आहे. दोघं फॉर्मॅट मी समजावून सांगितले मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला मार्क्स कशा पद्धतीने मिळतात, तर मार्क्स बघा मित्रांनो, तुम्ही ऍड्रेस करेक्ट लिहिलाय, सेंडर रिसिव्हर ऍड्रेस करेक्ट आहे, तिथंच तुम्हाला एक मार्क्स मिळून जातात. तुमचा फॉर्मॅट करेक्ट आहे तिथं 1 मार्क, आणि जे काही कंटेंट आहे म्हणजे जे काही बॉडीमध्ये तुम्ही लिहिणार आहे तिथं तुम्हाला 2 ते 3 मार्क्स. म्हणजे तुमचे ग्रामॅटिकल मिस्टेक्स वगैरे काही असेल ती जी की अॅक्युरन्सी किती आहे, तुम्ही मिस्टेक काय केलाय, खाडाखोड केली, या गोष्टींना किंवा कसं लिहिलंय त्याला तुमचे 2 ते 3 मार्क्स डिपेंड असतात. म्हणजे तुम्हाला पत्रामध्ये 4 ते 4.5 मार्क्स इझिली मिळू शकतात जर तुम्ही सर्व करेक्ट लिहिलेलं असेल. मित्रांनो, तुम्हाला दोघं याचे फॉर्मॅट समजले असतील, इनफॉर्मल आणि फॉर्मल लेटर, तर कुठलं अटेंड करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. तर मित्रांनो, हेच खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला लेटर रायटिंग लिहायचं तर त्याचा फॉर्मॅट माहित असणं, तो प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेलेला आहे हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्हाला आता फॉर्मॅट समजला, तर मित्रांनो फॉर्मॅट वरून तुम्ही इझिली पेपरामध्ये लेटर रायटिंगचा प्रश्न हा अटेम्प्ट करू शकतात. जर तुम्हाला एक्झाम्पल वाईज समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन्स मी हा सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. कशा पद्धतीने बोर्ड एक्झाम मध्ये त्या पेपरवर कशा पद्धतीने तुम्हाला लेटर लिहायचं आहे, दोघंही फॉर्मल इनफॉर्मल दोघंही लेटरचं सोल्युशन मी त्या व्हिडिओमध्ये दिलंय, तुम्ही ते बघू शकतात. आणि बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. थँक्यू.